नेपाळमध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या पाचोरा येथील नागरिकांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळालाय। पाचोरा येथील मूळ रहिवासी अनिल महाजन हे कुटुंबासह काठमांडू येथे गेले होते। अनिल महाजन हे पत्नी, मुलगा आणि आईवडिलांसोबत पशुपतीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नेपाळला गेले होते। नेपाळमधील पूरस्थितीची माहिती समोर आल्यानंतर पाचोरा येथील त्यांच्या नातेवाईकांमध्ये चिंता निर्माण झाली होती। मात्र नातेवाईकांचा अनिल महाजन यांच्याशी संपर्क झाला असून ते कुटुंबियांसह सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे। काठमांडूमध्ये आपण सुरक्षित असल्याची माहिती स्वतः अनिल महाजन यांनी दिली आहे। त्यामुळे महाजन कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। नेपाळ देशामध्ये आहे आणि नेपाळमध्ये काठमांडू शहरामध्ये मी सध्या आता इथे आहे। थमेल मार्केटमध्ये आहे। सध्या आजच मी काठमांडू येथे 5 दिवसाच्या पर्यटक म्हणून पशुपतीनाथ दर्शनासाठी आई वडिलांना घेऊन सहकुटुंब सहपरिवार काठमांडू येथे आलेलो आहे। आणि मी जसं लँड झालो हॉटेलमध्ये चेकिंग केली आणि मला भारतातून अनेक मित्रपरिवारांचे फोन यायला लागले की या ठिकाणी नेपाळ देशातला चायना बॉर्डरवरचा जो काही भाग आहे या भागाच्या ठिकाणी खूप मोठी बहाड आलेली आहे। म्हणजे तिथे महापूर आलेला आहे। हजारो लोक मृत्युमुखी पडलेले आहेत। त्या ठिकाणी काही विदेशातील अनेक पर्यटकही मृत्युमुखी झालेले आहेत। पण सध्या इथे परिस्थिती मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण सेफ आहोत। कुठलीही काळजी करण्याची गरज नाहीये। आणि सर्वात महत्वाचा विषय की काठमांडू या ठिकाणी सध्या तरी कुठलाही पाऊस नाही आणि काठमांडूला सेफ आहे। इथे कुठलाही महापूर नाही।